आता आपण इथे आमंत्रित करूया आपल्या पुढच्या अप्सरेला. येते आहे गिरिजा ओक. नटखट जमुना के तट पर कुछ तो चुराए हाय मैया, दिल चुराए नींद चुराए चैन चुराए हाय मैया. कैसे मैं जाऊं घर अपने सब लाज शर्म में छोड़ी रे, कैसे कहूँ किस नटखट ने किया माखन चोरी रे. मैया यशोदा मोरी गगरी से जमुना के पुल पर माखन हाँ कोई ते माखन चुरा ले गया. मोरी माह मोड़ी खटरे पर्दे को जोड़ी खटरे मोरी गगरी मोटी खटरे मैं बोझ से छोटी मोरी थामे कलाई उसके डाले ले गया. हो मैया यशोदा सच कहता हूँ मैं, जमुना के पुल पर माखन की गगरी से माखन बचाने गया. यशोदा मोरी गगरी से जमुना के पुल पर माखन हाँ कोई ते माखन चुरा ले गया. हो सुना था एक दिन मैंने जमुना तट पर चलते चलते किसी गोपी को बैठ अकेले रोते रहना ढलते. मैंने सोचा कि मेरी मैया से मैं क्या बोलूंगा, काहे ना रोका उस रोती गोरिया के दिल को जलते. हाँ माखन तो चुराया पर उसको भी सिखाया कि तू भी तो थोड़ा सा चख ले भाई. ओ भाई हम दोनों फिर डावे थे उस जमुना के पुल पर माखन, हम मिलके रे माखन चटा हो गया. मैया यशोदा मोरी गगरी से जमुना के पुल पर माखन खिलाया ते माखन मेरा हो गया. मैया यशोदा सच कहता हूँ मैं, जमुना के पुल पर माखन हाँ गोरी को माखन खिलाने गया. ओ मैया यशोदा, ओ मैया यशोदा. मैया यशोदा मोरी मैया यशोदा मोरी मैया यशोदा सच कहता हूँ मैं, जमुना के पुल पर माखन की गगरी से माखन बचाने गया. परवश चुराए हाय मैया, दिल चुराए नींद चुराए चैन चुराए हाय मैया. हो मैया यशोदा के माया में छोड़ी रे, मैया यशोदा के माया छोड़ी रे. तुम्ही कृष्ण राधा, मग मी काय बाजूला गाय म्हणून उभा राहू? हा पण काय परफॉर्मन्स, काय एनर्जी. मयूर, जेव्हा जेव्हा मी तुझा परफॉर्मन्स बघत असतो ना तेव्हा खरंच डोळे असे मोठे होतात. अरे काय चक्र आहेत का काय. म्हणजे हे सगळं तू गुरु म्हणून यांना शिकवत असताना तू स्वतः किती ह्याच्यामध्ये पारंगत आहेस ते प्रत्येक वेळी दिसत असतं. क्या बात है, क्या बात है. काय ह्या परफॉर्मन्स नंतरच्या भावना आहेत तुझ्या? मला खरं तर एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं. त्याच वेळेला खूपच निर्धास्त सुद्धा होते. तर निर्धास्त अशा कारणामुळे होते की मयूर बरोबर डान्स करायचा तर चुकूच शकत नाही काही. आणि टेन्शन याचं होतं की किमान इतक्या मोठ्या ऑडियन्सपैकी एक तरी जण माझ्याकडे बघेल का. पण आय फील रिअली लकी. म्हणजे मला काय करू काय नको असं झालं. मी काय फार बोलत नाही. तो आम्हाला पण खूप मजा आली कारण गुरुचा कान पकडणारी पहिलीच शिष्या पाहिली. आता महाअंतिम फेरीसाठी तयार करतोयस तू गिरिजाला, काय टिप्स दिल्यास तू तिला? गिरिजाला एवढंच म्हटलंय, जिंकणं हा उद्देश एक नाही आहे. हा रंगमंच मिळणं आणि प्रेक्षकांनी त्याला दाद देणं आणि स्वतः सर हे पाहतात हीच मोठी पावती आहे की सर तुम्ही फक्त नाव घेता ना, मला वाटतं तिथे जिंकतो आपण सगळं. वा वा. जाणून घेऊया भार्गवीचं काय मत आहे. मयूर खरंच
कृष्णासाठीचे जे काही एक्सप्रेशन्स आणि ते तू इतके मस्त दिलेस आणि कॉम्प्लिमेंट करणं आपल्या शिष्याला ते नक्कीच तू करत होतास. पण गिरिजा, तूही आणि मयूर, तुम्ही दोघांनी इतकं सुंदर केलं की राधाकृष्ण खरंच असं वाटलं. गिरिजा, तुझे तिथे मागे जाऊन बसलीस आणि तू चिडलीस खरंच दॅट इनोसन्स वॉज देअर आणि खूप छान वाटलं. मस्त, एकदम छान. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. मयूर, गिरिजा, तुम्ही दोघांनी खूप मजा आणलीत, खूप रंगत आणलीत. एक्सलंट परफॉर्मन्स, खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स होता तुम्हा दोघांचा. आणि काय कृष्ण राधा तुम्ही रंगवलेत. वा 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 वा. म्हणजे तुम्ही पीस वगैरे नाही लावलं, कृष्णाचा अटायर जरी नाही केला तरी सुद्धा तुम्ही कृष्ण दिसलात. आणि तुम्ही राधा म्हणजे काय, आता काय बोलू मी. राधा ही खरं म्हणजे कृष्णापेक्षा मोठी होती वयानी, तशा वाटलात तुम्ही. पण खरंच डोळे मोठे करून पाहण्यासारखा हा परफॉर्मन्स होता. आणि त्याचबरोबर डोळे तर मोठे झालेच माझे, पण त्याचबरोबर पाणावले सुद्धा. पर्टिक्युलरली तुम्ही सर्व जेव्हा या शेवटच्या आठवड्याला या मंचावर परफॉर्म करताय, यानंतर आपण हा मंच खरंच खूप मिस करणार आहोत. आणि तुम्ही सर्वांनी मला इतकं इमोशनल करून टाकलात की ज्या प्रकारे मी तुमचं नाव घेतो, तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे, कारण ते नाव मी मनापासून घेतो. माझा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर सदैव राहील. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल मयूर, गिरिजा, पुष्कर, भार्गवी, सर्व मी तुमचा आहे आणि तुमचाच राहणार आहे. थँक्यू सर. आज तुमचा हा परफॉर्मन्स पाहण्याकरता तुमच्या मातोश्री इथे आलेले आहे. तर तुमच्या मातोश्रींना मला विचारायचं आहे की त्यांना आपल्या लाडक्या मुलाचा परफॉर्मन्स कसा वाटला. सुरेख, खूप सुरेख. किती अभिमान वाटतोय तुम्हाला तुमच्या मुलाचा. खूप खूप. आणि काय आशीर्वाद द्याल. तुम्ही त्याच्या पाठीशी राहावं. आईचे आशीर्वाद आहेत, तिची शिकवण आहे, म्हणून मी आज लहानच आहे. आणि तिने इतकं प्रेम प्रत्येक आई देते, पण मला असं वाटतं मला जास्त मिळालं आहे. आणि या करिअरसाठी, कारण हे करिअर निवडण्याचं आणि आज मी इथे पोहोचण्याचं कारण खरं ती आहे. माझे पप्पा अगेन्स्ट होते डान्सच्या, पण आईने इतका सपोर्ट केला त्या दरम्यान की आज खरंच मी आहे. आणि आज लोक बघताय नाचताना मला, ते फक्त आईमुळे, नाहीतर शक्य. थँक्यू आई, थँक्यू सो मच. नमस्कार, मी गिरिजा ओक. माझा कोड नंबर आहे 5. तुम्हाला जर माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर प्लीज मला वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा EPE5 आणि पाठवा 57575 या नंबरवर. BSNL आणि MTNL धारकांना मला जर वोट करायचं असेल तर त्यांनी काय करावं याच्या डिटेल्स तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत. थँक्यू. गिरिजा, सगळेच जण तुला टिप्स देत आहेत आणि सगळ्यांना मनापासून असं वाटते की महाअंतिम फेरीमधला तुझा परफॉर्मन्स खूपच उच्च दर्जाचा व्हावा. अर्थात आत्ता मला ह्या क्षणी असं वाटते की म्हणजे मयूरच्या चक्रा बघून असं मला वाटते की तू महाअंतिम फेरीसाठी जेव्हा निघशील, घराबाहेर पडशील, तेव्हा एकदा फक्त सिलिंग फॅनला हात लाव, म्हणजे तुझ्या चक्रा तितक्या छान होत. म्हणजे असं मला मनापासून वाटतं. तेवढे त्यापेक्षा मी ज्याची फॅन आहे त्याला हात लावून जाईन ना मी तेही महाअंतिम करू फेरीला. शकतेस, चक्र्या तेही होऊ शकतं. पण हे कर, आवर्जून कर, बघ यश नक्की तुझंच होणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.